नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 5 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न होता, रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेलंगणा। या पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले? तर मध्य प्रदेश। या पुढील प्रश्न होता, जागतिक अपंगत्व दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। तर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे? तर पश्चिम बंगाल। या तर चर्चेत राहिलेला पंबन पूल कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। तर अलीकडेच ओडिशात बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती आढळून आलेली आहे? तर ब्लॅक पॅन्थर ही। पुढील प्रश्न, कझाकस्तानने आपले पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या तलावाजवळ उभारले आहे? तर बलखाश तलावाजवळ। कोणत्या? तर बलखाश तलावाजवळ। यानंतर पुढील प्रश्न, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने कोणते ॲप सुरू केलेले आहे? तर संरक्षा ॲप सुरू केलेले आहे। कोणते? तर संरक्षा। तर यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्षपद कोणी स्वीकारले? तर जय शहा यांनी स्वीकारलेले आहे। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, कोणत्या राज्याने न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वय वर्षांवरून 61 वय वर्ष केलेले आहे? तर आंध्र प्रदेश। या यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, प्रोबा 3 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ESA च्या। कोणत्या? तर ESA च्या। तर ESA म्हणजे काय मित्रांनो? तर युरोपियन स्पेस एजन्सी। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर ESA चे प्रोबा 3 मिशन 4 डिसेंबर रोजी दुपारी 4:06 श्रीहरिकोटा येथून PSLV। तर PSLV म्हणजे काय? तर पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल। तर PSLV C59 मार्गे प्रक्षेपित करण्यात आलेले आहे। तर मिशन 1 कक्षेत प्रत्यक्षित सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करेल, जागतिक अंतराळ संशोधनात भारताचे योगदान दर्शवेल। तर हे प्रक्षेपण प्रगत अंतराळ मोहिमांमध्ये इस्रो म्हणजेच तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि NSIL म्हणजेच तर न्यू स्पेस इंडियन लिमिटेडची वाढती भूमिका दर्शवते। तर यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा टॅग कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्रीनगर या शहराला। कोणत्या शहराला? श्रीनगर या। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलने म्हणजेच WCC ने श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी ही पदवी प्रदान केलेली आहे। तर 4000 वर्षांची कारागिरी, श्रीनगरला कारागिरीचा मोठा इतिहास आहे। तर विशेषतः शाल, गलीच्या आणि कागदाच्या माशाच्या कलाकृतींमध्ये हे प्रसिद्ध आहे। तर यानंतर पुढील प्रश्न तिसरा, भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय नौदल दिवस दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो। तर भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। तर भारतीय नौदलाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 1934 मध्ये झाली, मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी। कोण आहेत प्रमुख? दिनेश कुमार त्रिपाठी। तर यानंतर आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील पाहणार आहोत। तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला। आणि 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर यानंतर चौथा प्रश्न पाहूयात। तर कोणते अलीकडे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी
रतापाणी व्याघ्र प्रकल्प. कोणते? तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प 1271.4 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. तर भोपाळ जवळील रतापाणी जंगल ज्यात 70हून अधिक वाघ आहेत आणि पर्यटन संवर्धन आणि स्थानिक रोजगारांच्या संधींना चालना देत आहेत. यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. राजधानी भोपाळ आहे. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न 5वा. तर ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2024 कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ब्रेन रॉट यांना. कोणाला? तर ब्रेन रॉट. तर मित्रांनो, ब्रेन रॉट म्हणजे काय? तर ब्रेन रॉट याचा अर्थ क्षुल्लक किंवा कमी गुणवत्तेच्या ऑनलाईन सामग्रीच्या अत्यधिक वापरामुळे होणारी मानसिक अधोगती अशी या संज्ञेची व्याख्या आहे. तर ब्रेन रॉटची 2024 साठी ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील 6वा प्रश्न. तर कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपला भारत देश करणार आहे. कोणता देश? तर आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर 2025 मध्ये अंध क्रिकेटच्या पहिल्या महिला T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आलेले आहे. तर हायब्रिड मॉडेलमुळे पाकिस्तानचे सामने नेपाळ किंवा श्रीलंकेत खेळवले जातील. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड्स 2024 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मारिया व्हिक्टोरिया जुआन यांनी. कोणी? तर मारिया व्हिक्टोरिया जुआन यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर फिलिपिन्सची नर्स मारिया व्हिक्टोरिया जुआन हिने एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 जिंकलेला आहे आणि 2 कोटी रुपयांची बक्षीस देखील रक्कम त्यांना मिळालेली आहे. तर 202 देशांतील 78,000 नर्समधून तिची निवड झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई ई स्पोर्ट्स गेम्सच्या ई फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पवन कंपेली. कोण? तर पवन कंपेली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या पवन कंपेलीने 3 डिसेंबर रोजी बँकॉक येथे 2024 आशियाई ई स्पोर्ट्स गेम्समध्ये ई फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहेत. तर पवन कंपेलीने इंडोनेशियाच्या असगार्ड अझीजीचा 2-1 असा पराभव केला. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा कोणत्या तलावावर सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दल सरोवर या. कोणत्या? तर दल सरोवर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा ही जम्मू आणि काश्मीरमधील दल सरोवरावर सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर कोणत्या देशाने 2025 या वर्षासाठी $126 अब्ज विक्रमी लष्करी खर्चाला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया या. कोणत्या? तर रशिया या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी 2025च्या बजेटवर स्वाक्षरी केली, ज्यात राष्ट्रीय संरक्षणासाठी $126 अब्ज वाटप केले गेले, ज्यात एकूण सरकारी खर्चाच्या 32.5% समावेश आहे. तर यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती अलीकडेच ओडिशामध्ये सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.